हॅलो सगळ्यांना गुड मॉर्निंग. माझा आवाज सगळ्यांना ऐकायला येतोय का? हॅलो, माझा आवाज सगळ्यांना ऐकायला येतोय का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. ओके, तर आपण स्टार्ट करूया. मी ऑलरेडी तुम्हाला प्रॉब्लेम पाठवलेला आहे ग्रुपवरती. मी आता स्क्रीन शेअर करतो. सगळे रिझल्ट नव्हतं ना, त्यावर्षी सिलेक्टेड झालं. STSC NTSC होमिओपॅथीचं काय, 2017-18चं काय, सायन्स ओलंपियाड, मॅथ्स ओलंपियाड आठवते नाही, कॉमर्स ओलंपियाड तुम्हाला नाही. एक मिनिटं कॉमर्स ओलंपियाडला 20मध्ये एक लिहायला पैकी 2 MTS होता. MTS होतं काय, दोन सिलेक्टेड स्टुडंट्स इन NTSC. त्याच्यानंतर 18-19मध्ये तुम्ही बघा सायन्स मॅथ्स ओलंपियाडला MTS किती सिलेक्ट झाले? ओके, सगळ्यांना स्क्रीन दिसतंय का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. सगळ्यांना स्क्रीन दिसतंय का? 19-20ला 2 सिलेक्ट झाले. सगळ्यांना स्क्रीन दिसतंय का? ओके, आपण स्टार्ट करूया. मी तुम्हाला ऑलरेडी प्रॉब्लेम पाठवलेला आहे, तर आपण आता तो सॉल्व करूया. मी प्रॉब्लेम वाचतो. आता हा जो प्रॉब्लेम आहे, गिव जर्नल एंट्रीज फॉर द इश्यू ऑफ डिबेंचर्स इन द फॉलोइंग केस अँड ऑल्सो प्रिपेअर बॅलन्स शीट. issued 1007% debentures of ₹100 each at a discount of 5% redeemable at par. आता नीट लक्ष द्या. इथे 1000 डिबेंचर 100 रुपयाचे, त्याच्यावरती 5% डिस्काउंट आहे. आता नीट लक्ष द्या. 100चे 5% म्हणजे 5 रुपये कमी होणार आणि आपल्याला 95 रुपये मिळणार. म्हणजे 1000 डिबेंचरचे आपल्याला 95 रुपये मिळणार आणि ते रिडीमेबल ॲट पार करायचे. म्हणजे नॉर्मल डिस्काउंटची एंट्री आपल्याला करायची आहे. ठीक आहे, तर आपण स्टार्ट करूया. पहिल्यांदी जर्नलचा फॉर्मॅट ड्रॉ करू. तर हा मनन पब्लिकेशनचा 6वा प्रॉब्लेम आहे. मनन पब्लिकेशनचा 6वा प्रॉब्लेम. तर इन द बुक्स ऑफ आपल्याला इथे कंपनीचं नाव दिलेलं नाही आहे, जर्नल एंट्रीज आणि आपला फॉर्मॅट डेट पर्टिक्युलर LF डेबिट क्रेडिट. ठीक आहे, तर आता पहिली एंट्री आपण करूया. पहिली एंट्री जी आहे, बँक अकाउंट डेबिट टू 7% डिबेंचर्स. आपल्याला डिबेंचर ॲप्लिकेशनचे पैसे मिळाले. बँक अकाउंट डेबिट टू 7% डिबेंचर ॲप्लिकेशन. तर इकडे 1000 डिबेंचर वरती आपल्याला 95 रुपये मिळाले. 1000 डिबेंचरचे 95 म्हणजे 95,000 आपल्याला मिळाले. 1000 × 95 म्हणजे 95,000. ओके, तर सगळ्यांना ही एंट्री कळली का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. सगळ्यांना एंट्री कळली का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. हॅलो, ओके, आता नीट लक्ष द्या. आता हे जे डिबेंचर ॲप्लिकेशनचे पैसे मिळालेत ते ट्रान्सफर करायचे डिबेंचर्सला. ठीक आहे, तर आता पुढची एंट्री आपण करू. हा कागद माझा सगळीकडे सर्क्युलेट करून झाला की मग मी फील केले. आता इकडे नीट लक्ष द्या. इथे जे डिबेंचर इश्यू केले ते डिस्काउंटला इश्यू केले. त्यामुळे पहिलं जे 7% डिबेंचर ॲप्लिकेशन आपण डेबिट देणार ते 1000 × 95 डिबेंचर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट. जेवढे मिळाले तेवढेच डेबिट द्यायचे. इथे आपण वरच्या एंट्रीमध्ये ते क्रेडिटला टाकलेले आहेत, या एंट्रीमध्ये ते आपण डेबिटला टाकायचे. तर इकडे
1000 इंटू माझं मोबाईल 95, कुठे आहे पण? 95,000चं आपण डेबिट दिलं. नंतर आपला लॉस झालेला आहे, डिस्काउंट हा आपला लॉस आहे. तर डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स त्याला 5 रुपयाचं डेबिट द्यायचं. तर आपला रूल काय, आपण डेबिट आणि लॉसला डेबिट देतो. डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स. अरे मला लिंक टाकायला हवी, 8.5 झाले ह्याचे. माझी गुगल मीट कुठे आहे? तर इकडे 1000 इंटू 5 येणार, म्हणजे इकडे 5,000 येतील. आणि इकडे 7% डिबेंचर्स 1000 इंटू 100 हे 1,00,000 येणार. ठीक आहे. आणि नरेशन बिंग ट्रान्सफर डिबेंचर ॲप्लिकेशन मनी टू डिबेंचर्स असं आपण नरेशन लिहिणार. ठीक आहे. तर सगळ्यांना एंट्री कळली का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. सगळ्यांना एंट्री कळली का? पटापट रिप्लाय होऊ दे सगळ्यांचे. हो तर हो सांगा, नाही तर नाही सांगा. हो सर, त्याची लिंक टाकायची ना, पण मग कोणाची लिंक नाही आली टी.वाय.कॉमच्या लेक्चरला सकाळपासून. आज ती मुलं इकडे झाली आहेत. मग त्यांचं ऑनलाईन लेक्चर नाही घ्यायचे? काय केलं, काम करा. कुठे आलीच नाही. एक काम करा, तुम्ही लिंक टाका आणि त्या मुलांना सांगा जॉईन व्हा म्हणून. थांबा, मी सांगून येतो. कसली? नाही मला नाही कसली सांगितलं.
मॅडम लेक्चर घेतात. ओके, थोडंसं डिस्टर्बन्स झालं होतं. ओके, तर आपल्याला आता बॅलन्स शीट बनवायची आहे. आता ही जी बॅलन्स शीट आपण बनवतो आहे त्याच्यात शेअर होल्डर्स फंड्स, रिझर्व्स अँड सरप्लस हे येणार नाही. त्याच्यात नॉन करंट लायबिलिटीजमध्ये लॉंग टर्म बॉरोइंग्स जे येतात त्याच्यात 7% डिबेंचर्स येतील 1 लाख रुपये आणि त्याची व्हॅल्यू 1 लाख. आणि इकडे नॉन करंट ॲसेट्समध्ये अदर नॉन करंट ॲसेट्स येतील. त्याच्यात अदर नॉन करंट ॲसेट्स, त्याच्यात डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स. तर इकडे आपण काय केलेलं आहे, इक्विटी अँड लायबिलिटीजमध्ये लॉंग टर्म बॉरोइंग घेतले 7% डिबेंचर्स 1 लाख. त्याच्यानंतर नॉन करंट ॲसेट्समध्ये अदर नॉन करंट ॲसेट घेतले, डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स 5,000. आणि करंट ॲसेट्समध्ये कॅश अँड कॅश इक्विवलंट बँक घेतले 95,000. तर ही बॅलन्स शीट सगळ्यांना कळली का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. बॅलन्स शीट सगळ्यांना कळली का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. सगळ्यांचे पटापट रिप्लाय येऊ देत. हो तर हो म्हणा, नाही तर नाही म्हणा. सगळ्यांना कळली का बॅलन्स शीट? ओके, तर आता हा प्रॉब्लेम झाला. पुढचा प्रॉब्लेम मी तुम्हाला पाठवतो.
ओके, पुढचा प्रॉब्लेम मी तुम्हाला पाठवलेला आहे. तर हा जो प्रॉब्लेम आहे त्याच्यात त्यांनी काय सांगितलं आहे, गिव्ह जर्नल एंट्रीज फॉर द इश्यू ऑफ डिबेंचर्स इन द फॉलोइंग केस अँड ऑल्सो प्रिपेअर बॅलन्स शीट. इश्यूड 7% डिबेंचर्स ऑफ 100 each ॲट पार, रिडीमेबल ॲट 5% प्रीमियम. म्हणजे आपल्याला 100 रुपये मिळणार त्यांना शेअर्स देताना, आणि देताना त्यांना 5% वरती म्हणजे 105 रुपये द्यायचे आहेत. ठीक आहे. तर आता या प्रॉब्लेममध्ये आपल्याला मिळणार 100 रुपये. म्हणजे पहिली एंट्री बँक अकाउंट डेबिट टू डिबेंचर ॲप्लिकेशन करणार ती 1000 × 100ची करणार. ठीक आहे. तर आपण स्टार्ट करूया. पहिल्यांदा फॉर्मॅट बनवूया आपण. हा मनन पब्लिकेशनचा 7वा प्रॉब्लेम आहे. आता पहिली एंट्री येणार बँक अकाउंट डेबिट टू 7% डिबेंचर ॲप्लिकेशन 1000 × 100 1 लाख. इथे आपल्याला 100 रुपये मिळालेले आहेत. तर ही एंट्री सगळ्यांना कळली का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. ही एंट्री सगळ्यांना कळली का? ओके. आता याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, याच्यानंतर हे जे पैसे मिळालेत हे आपल्याला कॅपिटलला डिबेंचर्सला ट्रान्सफर करायचे. तर आता इथे काय झालेलं आहे, इन फ्युचर आपण त्यांना 5% एक्स्ट्रा देणार आहोत. म्हणजे त्याला आपण काय म्हणणार, प्रीमियम ऑन रिडम्शन. तर इकडे जी दुसरी एंट्री आपण करणार आहोत, %7 डिबेंचर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट, इकडे 1000 × 100 येणार. नंतर डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचरच्या ऐवजी आपण इकडे लिहिणार लॉस ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स. कारण इकडे आपण इन फ्युचर 5 रुपये एक्स्ट्रा देणार आहोत, तर तो आपला लॉस आहे. तर त्याला आपण काउंटर पार्ट करणार लॉस ऑन इश्यू ऑफ डिबेंचर 1000 × 5. आणि त्याच्यानंतर पुढे इथे अजून एक क्रेडिट देणार टू प्रीमियम ऑन रिडम्शन. टू प्रीमियम ऑन रिडम्शन म्हणजे हा काउंटर पार्ट होणार लॉस ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्सला. टू प्रीमियम ऑन रिडम्शन 1000 × 5. म्हणजे आपल्याला मिळाले 7% डिबेंचर ॲप्लिकेशन 1000 × 100 ते 1 लाख. त्याच्यानंतर इन फ्युचर आपला लॉस होणार लॉस ऑन इश्यू ऑफ डिबेंचर 1000 × 5 5000. आणि 7% डिबेंचर्सला क्रेडिट द्यायचं 1000 × 100 1 लाख. प्रीमियम ऑन रिडम्शनला क्रेडिट द्यायचं 1000 × 5 5000. ओके. तर सगळ्यांना ही एंट्री कळली का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. सगळ्यांना दुसरी एंट्री कळली का? पटापट रिप्लाय येऊ देत. जर कळली तर हो म्हणा, नाही तर नाही म्हणा. सगळ्यांना कळली का? चॅटबॉक्सवर रिप्लाय यायला पाहिजेत. ओके, थँक्यू. आता ही एंट्री झाल्यानंतर आपल्याला काय करायची आहे, बॅलन्स शीट बनवायची आहे. तर आपण बॅलन्स शीट बनवूया. आता ही जी बॅलन्स शीट आहे याच्यात आता तुम्हाला काय घ्यायचं आहे, पहिल्यांदी जे नॉन करंट लायबिलिटीज आहेत त्याच्यात लॉंग टर्म बॉरोइंग्स 7% डिबेंचर्स हे ॲज इट इज राहतील. आणि शिवाय आपली जी 5000ची लायबिलिटी आहे तर ती आपण घेणार अदर लॉंग टर्म लायबिलिटी, तेही त्याच्यातच आपण घेणार. लॉंग टर्म बॉरोइंग्समध्ये अजून एक हेडिंग येईल, अदर लॉंग टर्म लायबिलिटीज, जे प्रीमियम ऑन रिडम्शन आहे. अदर लॉंग टर्म बॉरोइंग